शेवगाव पाथर्डीच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी महायुतीकडून तर प्रताप ढाकणे यांनी महाविकास आघाडीकडून लढण्याची तयारी केली। या तिघांशिवाय जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनाही यावेळी लढायचंय। शिवाय भाजपमध्ये राजळेंना विरोध करणारा गट व इतर अपक्षही गुडघ्याला भाष्टी बांधून तयार आहेत। आता वरीलपैकी प्रत्येकाची यंदा लढण्याची फुल तयारी सुरू झाली। पक्ष कोणताही असू द्या, यंदा मैदान मारायचंच असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा मूड झालाय। मोनिका राजळेंनी यंदा हॅट्रिक केली तर त्यांना मंत्रिपद फिक्स समजलं जाते। मात्र भाजप त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवेल का हा प्रश्न आहे। दरवेळी होतो तसा यावेळी देखील त्यांना पक्षातूनच विरोध सुरू झालाय। मात्र चंद्रशेखर घुलेंची अजित पवार गटाकडून फिल्डिंग लावल्यानं त्यांना महायुतीच्या तिकिटासाठी देखील संघर्ष करावा लागतोय। महायुतीतील दोघांच्या याच भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल का? भाजप आपला गड राखील का? प्रताप ढाकणेंना यंदा तरी यश येईल का? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह 24। मित्रांनो, भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी 2 दिवसापूर्वी शेवगाव येथे येत आमदार मोनिका राजळेंचं तोंड भरून कौतुक केलं। मोनिकाताई यावेळी हॅट्रिक करतील व पक्षाकडून मोठी जबाबदारी घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विशेष म्हणजे यंदा निवडून आल्यास मोनिकाताईंना मंत्री होण्याची संधी राहील अशी हिंट देखील त्यांनी दिली। आता शेवगाव पाथर्डी तालुक्याचा विचार केला तर निवडून येण्यापेक्षा उमेदवारी मिळवण्यासाठीच मोनिका राजळेंना जास्त संघर्ष करावा लागतो असा इतिहास आहे। 2014, 2019 आणि आता 2024 मध्येही संघर्षाने त्यांची पाठ सोडलेली दिसत नाही। यावेळी मात्र राजळेंना दोन्ही आघाड्यावर संघर्ष करावा लागतोय। पक्षांतर्गत विरोध जास्त तीव्र झालाय। मात्र यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले हे देखील महायुतीकडून इच्छुक आहेत। अजित पवार गटाकडून त्यांनी फिल्डिंग लावली असली तरी अनेकदा भाजपकडूनच त्यांना उमेदवारी मिळेल असा अंदाज काही जण बांधतायत व तसा बॉम्ब देखील अधूनमधून टाकतायत। यामुळे राजळेंची धडधड यावेळी जास्त वाढली। मात्र काही असलं तरी गेल्या 10 वर्षात केलेली विकास कामं, स्वच्छ पाटी, कार्यकर्त्यांशी थेट आपुलकी या जोरावर भाजप राजळेंनाच तिकीट देईल असंही स्थानिक पत्रकारांचा अनुमान आहे। या मतदारसंघात राजळेंसमोर यावेळी एक नवीनच डोकेदुखी आहे, ती म्हणजे मराठा ओबीसी वाद। महायुतीकडील राजळे व घुले हे दोन्ही इच्छुक मराठा समाजाचे आहेत, तर महाविकास आघाडीकडून इच्छुक असणारे प्रताप ढाकणे हे ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात। यापूर्वी या मतदारसंघात सर्वच समाज घटकांच्या पाठिंब्यावर त्यांनी 2दा आमदारकी मिळवली होती। यावेळी मात्र राजळेंना मराठा ओबीसी हा वाद नवीन आहे। त्यामुळे राजळेंना मराठा समाजातून जितका कमी विरोध होईल तितक्या विजयाच्या संधी वाढणार आहेत। मात्र जर घुलेंनी बंडखोरी केलीच तर मग दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याच्या संधीही वाढतील। दुसऱ्या बाजूने विचार केला तर मुंडे कुटुंबाला ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून पाहिलं जातं। मात्र पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे हे दोन्ही मोठे नेते राजळेंच्या पाठीशी ठाम आहेत। शिवाय या मतदारसंघातला एक गठ्ठा ओबीसी मतदार हा कट्टर भाजपच्या विचारसरणीचा आहे। त्यामुळे ओबीसी उमेदवार असूनही ओबीसी मतदार हा राजळेंच्या मागे राहण्याच्या संधी वाढतात। परंतु मराठा उमेदवार असूनही राजळेंच्या मागे मराठा मतदार राहील का ही शंका आहे। मराठा समाजाचे 2 किंवा 3 दिग्गज उमेदवार उभे राहिल्यास राजळेंना मतविभागणीचा फटका बसण्याची शक्यता आहे। मराठा वोट बँक, वंजारी वोट बँक, मुस्लिम दलित वोट बँक या महत्त्वाच्या फॅक्टरवर या मतदारसंघातील हारजीत अवलंबून असणार आहे। याशिवाय मुंडेंची यंत्रणा, लंके विखे या आजी माजी खासदारांच्या यंत्रणा, शरद पवारांची यंत्रणा या यंत्रणांचाही महत्त्वाचा रोल या ठिकाणी राहणार आहे। हे सगळं पाहता या मतदारसंघात राजळे, घुले व ढाकणे या तिघांनाही येथून विजयाच्या सारख्या संधी आहेत। मित्रांनो, राजळेंना होणारा विरोध शमेल का? राजळे पुन्हा आमदार होतील का? ढाकणेंचं स्वप्न यावेळी पूर्ण होईल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।